नमस्कार। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत। मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांचा देशमुख यांनी चांगला समाचार घेतलाय। कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं। संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाली आहेत अशी जहरी टीका केली होती। यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आमदार मिटकरींचा किरीट सोमय्या करू असा थेट इशाराच दिलाय। अकोल्यात महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं। संजय राऊत यांची 3 इंद्रिये निकामी झाली आहेत। मेंदू, जीभ, डोळे ही 3 इंद्रिये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार, 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे। त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे। अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत। आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत असं मिटकरी यांनी म्हटलं होतं। मिटकरी यांच्या या टीकेवर शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। देशमुख यांनी म्हटलंय की अमोल मिटकरी हे 3 वर्षांचे मेहमान कलाकार आहेत। या मेहमान कलाकाराने 3 वर्ष मोजमस्ती करावी। या मेहमान कलाकाराचे गावात सरपंच नाही, गावात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यही नाहीत। त्यामुळे मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही। राहिला प्रश्न ऑपरेशन करायचा, तर आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही असं नितीन देशमुख यांनी मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू नका।